विठ्ठल गंगाराम लोखंडे, पंचायत समिती गण पोखरणी नरसिंह, तालुका जिल्हा परभणी इथून निवडणूक लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन मी वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. वंचित बहुजन आघाडीची ही वेगळी ताकद आम्हाला दाखवून द्यायची आहे इतर पक्षांना. यासाठी मी वंचित बहुजन आघाडीमध्ये बरेच दिवसापासून काम करतो. काय कसं पक्ष संघटन कसं पद्धतीने वाढवलं तुम्ही तुमचं? पक्ष संघटन हे आम्ही ग्राउंड लेवलला कार्यकर्त्याची नोंदणी करणे, त्यांना पक्षाबद्दल माहिती देणे अशा प्रकारे वाढवलेला आहे. वारंवार समाजावर होणारे अन्याय अत्याचार असेल संदर्भामध्ये काही मोर्चे आंदोलन निवेदन काही दिली? आम्ही होणाऱ्या अन्यायाविरोधात एसपी ऑफिसला जिल्हा अध्यक्षांसोबत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. पोलीस स्टेशनला दैठणा पोलीस स्टेशनसाठी गेलेलो आहोत. या निवडणुकीमध्ये आपण जे उमेदवार म्हणून उभे आहात, काय काय विकासाच्या बाबतीतल्या बाबीच्या विजन ठेवून तुम्ही निवडणुकीत तुम्ही विजय झाल्याच्या नंतरच समाजाला न्याय देऊ शकता का, असं सरांना म्हणायचं? काय प्रतिक्रिया आहे? निवडणुकीत विजय झाल्याच्या नंतर एक कसा पद आल्याच्या नंतर माणूस त्या पदाचा योग्य वापर करून सामान्य जनतेपर्यंत जे योजना आहेत त्या ऑफिसच्या त्या आपण राबवू शकतो. प्रत्येक उमेदवाराला आपण ज्या पंचायत समिती सदस्यासाठी निवडणूक लढवत आहोत, पण त्या पंचायत समिती सदस्यामार्फत कोणत्या योजना राबवल्या जातात तेच माहीत नाहीत, तरी पण इलेक्शन लढवतात. तर आपण त्या मार्फत पंचायत समिती मार्फत सिंचन योजना असते, कृषीसाठी अनेक योजना, आता अवजार योजना असती, पुन्हा बियाणे योजना येते, रोजगार हमी मार्फत योजना चालतात, घरकुल योजना आहे, विहिरीसाठी योजना चालते. अशा अनेक योजनांसाठी आपण शेतकऱ्यांना पण लाभ देऊ त्यांचा. तुम्हाला का निवडून द्यायची जनता? काय कारण? अनेक पक्षामार्फत भ्रष्टाचार वगैरेचे आरोप आहेत, पण आमच्या वंचित बहुजन आघाडीला एक असा डाग पण नाही की भ्रष्टाचाराचा. आमची पार्टी ही एकदम स्वच्छ आहे, त्यासाठी आम्हाला निवडून देण्यात यावं. एवढ्या काही निवडणुका झाल्या, या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडीला परभणी जिल्ह्यात खाते उघडत आहे, तुम्हाला वाटतं निवडून द्या? आमच्या सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीची वेगळी ताकद आहे. ही ताकद आम्ही योग्य प्रकारे दाखवू आणि आम्ही सक्षम आहोत. आमची पार्टी. इतर जाती धर्मातील लोकांना तुम्ही कसं तुमच्या पक्षाकडे, अग्रपगड जातीच्या लोकांना कसं आणणार? आम्ही हा मुद्दा विकासाचा, प्रत्येक पक्ष म्हणतो विकास, पण विकास हा काय आहे हे आम्ही जनतेला दाखवून देऊ. विकास हा प्रत्येक पक्षाचा अजेंडा आहे, पण विकास नेमका कशा बाबतीत करायचा हेच माहीत नाही. जनतेला वेड्यात काढतात की बुवा विकास करायचा, पण कशाचा विकास करायचा? आम्ही प्रत्येक म्हणजे वैयक्तिक लाभ सुद्धा आम्ही प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना देऊ. काय नेमकं तुम्हाला वाटतं की तुमच्या सर्कलचे महत्त्वाचे काय प्रश्न आहेत? आमच्या सर्कलमध्ये असे अनेक प्रश्न, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न. आता माझ्याच पोखरणी सर्कलमध्ये कैलासवाडी हे गाव आहे, त्या गावासाठी आज पण रस्ता नाही. शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये अख्खा चिखल तुडवत यावं लागतं. रुग्ण हॉस्पिटलचे काम, असे भरपूर कामासाठी आम्ही हे करू. काय आवाहन करा? आम्ही एवढंच आवाहन करणार की आमच्या वंचित बहुजन आघाडीचा आमचा फक्त पंचायत समिती गटासाठीच उमेदवार आहे, त्यांना एक मत देऊन तुम्ही निवडून द्या. आम्ही तुम्हाला ह्या एक मत दिलेल्या अमूल्य मताचा तुमच्यासाठी पुरेपूर वापर करून तुमचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करू, हे आम्ही शब्द देऊ तुम्हाला.